मागील वर्षी केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण आणलं होतं. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्या इथं राज्य सरकारनं सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारनं 3री पासून 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीतेचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्टेट बोर्डच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय जो आहे तो पाठ करावा लागणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच आपल्या इथल्या SCERTने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा म्हणा किंवा मसुदा म्हणा हा आता जाहीर केलेला आहे. या मसुद्यावरती जर कोणाला आक्षेप असेल तर तसे आक्षेप आणि सूचना सुद्धा त्यांनी मागवलेल्या आहेत. मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करून देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणं हा या सर्व आराखड्यामागील उद्देश असण्याचं सांगण्यात आलेलं आहे. या निर्णयाला अनेकांचा विरोध देखील होऊ शकतो. नव्या वादाला तोंड फुटण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण की या आराखड्याचा उपयोग अभ्यासक्रम आणि येणाऱ्या काळामध्ये पाठ्यपुस्तकं तयार करण्यासाठी होणार आहे. आज आपण समजून घेऊया हे राज्य सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण नेमकं आहे काय आणि त्या संदर्भातले आक्षेप जर का नोंदवायचे असतील तर ते कुठे आणि कसे नोंदवता येतील ते. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 1990 ते 2000 या दरम्यान जे शाळेमध्ये असतील तर त्यावेळेस मूल्य शिक्षण म्हणून एक विषय आणला गेला होता. त्यावेळेस वेगवेगळ्या भाषेतील प्रतिज्ञा, वेगवेगळे भावगीतं ही त्या म्हणली जात होती. मूल्य शिक्षणातल्या गोष्टी ज्या आहेत ते सुद्धा सांगितल्या जात होत्या, त्या लिहून घेतल्या जात होत्या. या सर्वांचा कितपत फायदा झाला हा वेगळा संशोधनाचा विषय. पण आजच्या दिवशी मॅक्सिमम विद्यार्थी इंग्लिशकडे वळत असताना, स्टेट बोर्ड सोडून CBSEला प्राधान्य देत असताना राज्याचं शैक्षणिक धोरण हे आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणाला दिशा देणारं असायला हवं होतं, असा एक सूर या एकूणच आराखड्याबद्दल व्यक्त केला जातोय. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देशातील पारंपरिक आणि प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या घटकाचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीवरील आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा अशी सूचना स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. त्याच्यानुसार भाषा विषयाच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक, भगवद्गीतेचा अध्याय पाठ करावा लागणार आहे आणि तसं त्याच्यामध्ये स्पष्टपणे सुचवण्यात आलेले आहे. 3री ते 5वी पर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, 6वी ते 8वी साठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि 9वी ते 12वी साठी भगवद्गीतेतील 12वा अध्याय अशा पद्धतीने हा नवीन अभ्यासक्रम असणार आहे. याची पाठांतर करण्याची स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात यावी अशी सूचना देण्यात आलेली आहे. मग भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञान योग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी अशी सुद्धा याच्यामध्ये सूचना आहे. भारतीय ऋषींची दिनचर्या कशी होती, त्यांचा आहार कसा होता, गुरु शिष्य परंपरा त्यावेळेसची कशी होती याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी अशी सुद्धा अपेक्षा या आराखड्यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. सायन्स आणि मॅथमॅटिक्स, विज्ञान आणि गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे या आराखड्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं दिसून येत आहे. हेच थोडंसं जर का डिटेलमध्ये बघायचं म्हटलं तर हा आराखडा आहे 336 पानांचा. याच्यातील 81 नंबरच्या पेजवरती जर का तुम्ही बघितलं, विभाग 1.1 NCF मध्ये प्रतिबिंबित झालेला भारतीय शिक्षण दृष्टिकोन हा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, भारतीय शिक्षणाचा दृष्टिकोन व्यापक आणि सखोल आहे, ज्यात केवळ माहिती गोळा करणे नसून आत्मशोध आणि आत्मविकास, इतरांशी असलेले आपले संबंध, समाजहित अभिप्रेत आहे. स्वतःची पूर्ण प्राप्ती आणि मुक्तीसाठी ज्ञानसंस्कार देणं हे आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेने चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराह मिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, चाणक्य, चक्रपाणी, माधव, पाणिनी, पतंजली यांसारखे महान विद्वान निर्माण केलेले आहेत, ज्यांचे कला व विविध क्षेत्रामध्ये योगदान आहे. यामुळे भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान यांचा संपूर्ण जगावरती प्रभाव आहे असं यांनी इथं म्हटलेलं आहे. आपण भास्कराचार्य बनूया. महाराष्ट्रातील चाळीसगाव येथील गणित तज्ञ भास्कराचार्य यांनी लावलेल्या गणितीय शोधांची प्रतिकृतीसह माहिती गोळा करणं हा अभ्यासक्रमामध्ये भाग असू शकतो. वैद्यकीय शोध जाणून घेऊया आणि त्याच्या पुढे चरक, सुश्रुत, वाग्भट यांचं नाव दिलेलं आहे. या जागतिक समृद्ध वारसांचे जतन हे केवळ शिक्षणाद्वारे व्हावे, यांची संशोधने पुन्हा उपयोगात आणणे हे आवश्यक आहे. यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक तांत्रिक गरजा पूर्ण करण्यात सहाय्य मिळेल. तसेच नैतिकता, राष्ट्रीय अभिमान, आत्मविश्वास, आत्मज्ञान विकसित होईल, हे इथे त्यांनी आराखड्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे.
81 नंबरच्या पेजवरती. 83 नंबरचं जर का पेज बघितलं त्याच्यावरती 1.2.7 भारतीय ज्ञानाचे एकात्मीकरण, इंटिग्रेशन ऑफ नॉलेज ऑफ इंडिया असं त्यांनी दिलेलं आहे. आपण भारतीय असल्याचा अभिमान असणं आणि तो मनात रुजणं हे शालेय शिक्षणातील एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. भारताचा समृद्ध वारसा व महाराष्ट्राचे शिक्षणातील योगदान हे मनामनात अभिमान आणि जागरूकता निर्माण करणारे असावे असं म्हणून त्यांनी बाजूला एक डायग्राम दिलेली आहे. भारतीय ज्ञान असं सेंटरला लिहिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला योग, स्थापत्य, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, स्थानिक आणि पारंपरिक शैक्षणिक पद्धती, आदिवासी ज्ञान, प्रजासत्ताक दिन, नैसर्गिक शेती हे असे विविध मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले दिसून येतात. त्याच्या पुढे 87 नंबरचं पेज जे आहे त्याच्यामध्ये मग भाषा, लँग्वेजेस इथं त्यांनी स्पष्ट केलेले व्यक्तीची संस्कृती ही भाषेमध्ये अंतर्भूत आहे. भारत हा एक समृद्ध भाषिक वारसा असलेला देश आहे. प्राचीन ज्ञान वारसा जपूया या हेडिंग खाली पाठांतर स्पर्धेचे आयोजन करूया. पहिला मुद्दा आहे मनाचे श्लोक 1 ते 25, 3 ते 5वी साठी, मनाचे श्लोक 26 ते 50, 6वी ते 8वी साठी आणि भगवद्गीता अध्याय 12वा 9वी ते 12वी साठी. पूर्व प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण द्यावं, विद्यार्थ्यांना बहुभाषिक बनण्यास मदत होईल आणि भाषेच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक मूळ वारशाची ओळख होते. हे या त्यांनी पेजवरती दिलेले पेज नंबर 87 वरती. आणि मग खगोलशास्त्र वगैरे जे आहे तिथे सुद्धा मग हजारो वर्षापूर्वी वैद्यकीय ग्रंथामध्ये चंद्र, सौरवर्ष, विषुवृत्त, सूर्यग्रहण, 6 ऋतू, 27 नक्षत्र, चंद्रकला याबद्दल माहिती दिलेली आहे. विधी आणि सण यासाठी योग्य कालावधी यासाठी भारतीय कालगणना दिनदर्शिका अत्यंत अचूक केलेली आहे. हे त्यांनी 86 नंबरच्या पेजवरती दिलेलं आहे. गणितामध्ये सुद्धा भारतीय इतिहासात विविध क्षेत्रांमध्ये गणिताचे योगदान मोठं आहे. जगातील सर्वात शक्तिशाली संख्या प्रणाली जी भारताने जगाला दिलेली आहे, आर्यभट्ट, साइन फंक्शनचा शोध, ब्रह्मगुप्ताने लावलेला ऋण संख्यांचा शोध, माधवाने अनंत मालिका म्हणून पाय दिलेले अचूक सूत्र, त्रिकोणमितीचा पहिला विस्तार, भारतीय गणित तज्ञांच्या काही प्रमुख योगदान या संदर्भात इथं दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे थोडक्यात काय, प्राचीन समृद्ध वारसा जो आहे त्या संदर्भात इथे त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं दिसून येतं. आणि हा अजून आराखडा आहे, फायनल काही झालेलं नाहीये. याच आराखड्यामध्ये पुढे म्हणलेलं आहे की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे शारीरिक आणि मानसिक हिंसेचा अनुभव येऊ नये तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश रद्द करण्याचीही मुभा या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. जर का एखाद्या विद्यार्थ्यानं गैरवर्तन केलं तर शाळेतील प्रवेश रद्द करणे, शाळेतून कायमची हकालपट्टी करणे किंवा कायमचा प्रवेश रद्द करणे असे टोकाचे निर्णय सुद्धा याच आराखड्यामध्ये देण्यात आलेले आहेत. पण हे सर्व करण्याच्या अगोदर त्या पालकांसोबत काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांप्रती दयाळूपणा, क्षमा भावना असावी हे सुद्धा या आराखड्यामध्ये नमूद केलेलं दिसून येते. आता आक्षेप घेण्यासारखे मुद्दे कोणते असू शकतात, तर या मसुद्यामध्ये अगदी मुक्तपणे मनाचे श्लोक आणि मनुस्मृती यांच्यातील संदर्भ देण्यात आलेले आहेत ज्याच्यावरून आक्षेप घेतले जाऊ शकतात. म्हणजे पेज नंबर 80 जे आहे 336 पैकी 80व पेज, भारतीय ज्ञान प्रणाली, इंडियन नॉलेज सिस्टीम. तर या प्रकरणाची सुरुवातच जी आहे ती मनाच्या श्लोकाने करण्यात आलेली आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आणि पुढे महाराष्ट्राला अशा नीतिवचनांचा समृद्ध सांस्कृतिक आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. भारतीय ज्ञान प्रणाली या अंतर्गत महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, वारसा आणि वेदकथा, गुरु शिष्य परंपरा यांचा यात समावेश होतो हे यांनी दिलेलं दिसून येत आहे. आणि याच्या पुढे जाऊन पेज नंबर 90 जे आहे तिथे मनुस्मृतीतील एक श्लोक देण्यात आलेला आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्येष्ठ नागरिक, पालक, शिक्षक यांची सेवा व आदर केल्यास आयुष्य, विद्या, यश आणि बळ वाढते असा विश्वास देतो. आणि पुढे परत त्याने तार्किक विचार करण्यास सक्षम माणूस विकसित करणे हा या शिक्षण व्यवस्थेचा हेतू आहे ज्याच्यामध्ये सहानुभूती, परानुभूती, धैर्य, वैज्ञानिकता, सर्जनशीलता इत्यादींचा समावेश होतो हे स्पष्ट केलेलं दिसून येतं. आता हा जर का तुम्हाला मसुदा जो आहे तो डिटेलमध्ये जर का बघायचा असेल तर त्याची लिंक इथे तुम्हाला आपण स्क्रीनवरती दिलेली आहे. www.maa.ac.in/index.php अशी ही लिंक आहे. इथे तुम्हाला संपूर्ण मसुदा जो आहे तो डाउनलोड करता येऊ शकतो. आणि जर का कुणाला या मसुद्यातील कोणत्याही मुद्द्यांविषयी आक्षेप असेल तर ते नोंदवण्याची लिंक सुद्धा इथेच तुम्हाला दिलेली आहे. प्रस्तावित अभ्यासक्रमाचा जो मसुदा आहे हा जनतेच्या प्रतिक्रियांसाठी आता खुला करण्यात आलेला आहे. त्याच्यावरती सगळ्यांनी
म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले अभिप्राय जे आहेत किंवा त्यांच्या संदर्भात काही आक्षेप असतील, काही शंका असतील तर ते 3 जूनपर्यंत नोंदवायचे आहेत. आणि जर का कुणाला इंटरनेट वगैरेचा वापर करता येत नसेल तर ते पोस्टाने सुद्धा त्यांचे आक्षेप जे आहेत ते पाठवू शकतात. अभिप्राय जर का तुम्हाला नोंदवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, कार्यालय कोणतं आहे हे सगळे तपशील असणं अपेक्षित आहे. आणि अगदी डिटेलमध्ये तुम्ही तुमचे आक्षेप जे आहेत ते नोंदवणं अपेक्षित आहे. म्हणजे तो कोणता टॉपिक आहे ते त्या ठिकाणी तुम्ही नमूद करणं अपेक्षित आहे. कोणता पॉइंट तुम्हाला आक्षेपार्ह वाटतो तो तुम्ही तिथं नमूद करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये बदल कोणता करणं अपेक्षित आहे हेही तुम्ही तिथं सांगायला हवं. जेणेकरून त्यांना सोपं जाईल की तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते समजणं. यासोबतच पोस्टाने सुद्धा तुम्ही अभिप्राय पाठवू शकता. त्याची सुद्धा तुम्हाला डिटेल जी आहे तिथे दिलेली आहे. आक्षेप नोंदवण्यापूर्वी फक्त संपूर्ण आराखडा वाचावा लागेल. 336 पानांचा हा आराखडा आहे आणि मगच आक्षेप नोंदवणं शक्य होऊ शकतं. म्हणजे समजून येईल की एक्झॅक्टली ह्यांचं धोरण आहे काय. म्हणजे काही 1-2च मुद्दे जर का वाचले किंवा काही सिलेक्टेडच फक्त न्यूजपेपर किंवा सोशल मीडियावरती जर का वाचलं आणि तेवढं जर का वाचून अभिप्राय नोंदवला तर कदाचित ते त्याच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल. संपूर्ण जो आहे मसुदा तो वाचावा, आराखडा वाचावा आणि मगच आक्षेप जे आहेत तो नोंदवण्यात यावेत. आता शेवटाकडे येताना महत्त्वाचं हे वाटतंय की सुरुवातीला जसं म्हटलं की महाराष्ट्र राज्य जे आहे ते आपल्या देशातील प्रगतिशील राज्य आहे. कायमच क्रमांक 1चं राज्य राहिलेलं आहे. एकूणच देशातील धोरणांना दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याने केलेलं आहे. या शैक्षणिक धोरणामधून सुद्धा अपेक्षित असं असेल खूप साऱ्या जणांना की देशाचं जे शैक्षणिक धोरण आहे त्याला दिशा महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाने द्यावी म्हणून. पण इथे झालेलं असं दिसतंय की जे देशाचं शैक्षणिक धोरण होतं त्याच शैक्षणिक धोरणाची यांनी इथं पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राचीन समृद्ध वारसा जो आहे तोच इथे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येते. येणाऱ्या दिवसांमध्ये लक्षात येईलच की आजच्या दिवशी जो कच्चा मसुदा आहे तो पक्का नेमका कशा पद्धतीने बनतोय या संदर्भात वेगवेगळे तज्ज्ञ जे आहेत ते त्यांचे आक्षेप जे आहेत ते निश्चितपणे नोंदवतीलच आणि मगच पक्का मसुदा जो आहे किंवा पक्का जो डॉक्युमेंट आहे तो आपल्या समोर येईल आणि मगच याच्याविषयी अधिक डिटेलमध्ये आपल्याला बोलता येईल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या शैक्षणिक धोरणाबद्दलचं तुमचं मत काय आहे, याचा कितपत फायदा होऊ शकतो हेही खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.